नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। यापूर्वी मी एक प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। त्यातलं पहिलं आहे 6, 12, 18, 24, 30 या सामग्रीचा मध्य किती। आता मध्य काढताना मी तर तुम्हाला पूर्ण गणित समजावून देते, म्हणजे अशा प्रकारचं गणित आलं तर तुम्हाला सोडवता येईल 1-2 मार्काला वगैरे। तर मध्य काढताना सगळे जे प्राप्तांक दिलेत, प्राप्तांक म्हणजे ह्या दिलेल्या संख्या, त्यांची बेरीज करायची। 6 + 12 + 18 + 24 + 30 भागिले 1, 2, 3, 4, 5 बरोबर। आता ही जर बेरीज केली 12 × 6 = 18, 18 × 36 आणि 70 आणि 60 आणि 30 90 भागिले 5। आता 90ला 5ने भाग द्या, 5 × 1 = 5, 5 × 1 = 5, 9मधनं 5 गेले, 4 उरले, 0 घेतला 40 झाले, 5 × 8 = 40। म्हणजे या प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं। इथं आपण सगळ्या प्राप्तांकांची बेरीज केली, भागिले जेवढे प्राप्तांक आहे तेवढी संख्या घ्यायची 18, म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 18। आता इथे चौकट दिली आहे, त्याचं पर्याय लिहायचा आहे। पुढचं दुसरं गणित, एका त्रिकोणाकृती भूखंडाच्या बाजू 30 मीटर, 26 मीटर आणि 28 मीटर आहेत, तर भूखंडाची दुसरं गणित, एका त्रिकोणाकृती भूखंडाच्या बाजू 30 मीटर, 26 मीटर व 28 मीटर आहेत, तर त्या भूखंडाची अर्धपरिमिती किती। आता या ठिकाणी अर्धपरिमिती काढताना ह्या तिघांची बेरीज करा, भागिले 2, म्हणजे 30 + 26 + 28, 30 + 26 + 28 भागिले 2 बरोबर 8 आणि 6 14 च्या 1, 2 2 4 आणि 1 5 आणि 3 8, 84 भागिले 2 भाग दिला आपण 2 चौक 8, 2 दुणे 4 म्हणजे 42। 42 मीटर हे उत्तर आहे, पर्याय ए। तिसरं गणित, 12x³ भागिले 4x। आता हे 12x³ भागिले 4x आपण असं लिहिलं, 12x³ भागिले 4x, 4ने इथं आपण भाग दिला, 4 × 1 = 4, 4 × 3 = 12 आणि इथं घातांकांचा नियम वापरला, पाया समान आहे, भागाकार आहे घातांकांची वजाबाकी, म्हणून 3, 3मधनं 1 गेला, इथं काहीच घातांक नाही म्हणजे 1, 1 गेला 2, 3x² हे उत्तर आहे। पुढचं चौथं, ऑयलरचे सूत्र टिंबटिंब आहे। आता ऑयलरचं सूत्र हे आहे F + V = E + 2, F + V = E + 2। आता हे कुठं आहे ते शोधा। बघा इथे F - V आहे, F + V पण E - 2 आहे, F + E V + 2, F + V = E + 2 डी। पुढचा ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। चक्रवाढ व्याज। आता चक्रवाढ व्याजामध्ये आपल्याला रास मिळते आणि ते काढण्यासाठी रास वजा मुद्दल, म्हणजे हे सूत्र आहे, रास वजा मुद्दल। आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, आणि वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 2πr (h + r). पुढचं क प्रश्न, खालील विधाने चूक बरोबर ते लिहा। जर एकाच वर्तुळाच्या 2 कंसांची मापे समान असतील तर ते 2 कंस एकरूप असतात। तर 2 कंसाची मापं समान असेल तर ते कंस एकरूपच असतात, म्हणजे हे विधान बरोबर आहे।
एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी होते. म्हणजे एखादी वस्तू आपण काही काळ वापरली तर तिची किंमत निश्चितच कमी होत असते. म्हणजे हे विधानसुद्धा बरोबर आहे. ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप नसतात हे चूक आहे. कारण ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप असतात. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न दुसरा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5 भागाकार करा आणि भागाकार व बाकी लिहा. 21x² वजा 14x² अधिक 7x भागिले 7x घन. आता भागाकार करूया आपण. इथं एक पदीने भागायचं आहे, म्हणजे इथं आहे तसंच ठेवलं तर चालतं आहे. 21x² वजा 14x² अधिक 7x भागिले 7x घन. फक्त पहिल्या पदाचा विचार करायचा आहे. आता इथं 7 आहे, इथं 21 आहे. आधी आपण संख्यांचा विचार करूया. तर 7ला कितीने गुणल्यावरती 21 येणार आहे? तर 3ने. म्हणून 7त्रिक 21 झाले. आता इथं x² आहे, इथं x घन आहे. म्हणजे इथं आपल्याला x² येण्यासाठी आपल्याला xने गुणावं लागेल. x घन गुणिले x म्हणजे इथं घातांकांचा नियम वापरावा लागतो. गुणाकार आहे म्हणून पाया समान असेल तर घातांकांची बेरीज, म्हणून 3 आणि 1 4 म्हणजे x² वजा 0 वजा 14x² अधिक 7x. आता इथं x² आहे, इथं x घन आहे. त्याच्यामुळे पुढं भाग देता येणार नाही, कारण भाजकापेक्षा ही संख्या लहान आहे. म्हणून आपल्याला हे असंच ठेवावं लागेल. आता इथं भागाकार किती आला? बरोबर 3x आणि बाकी वजा 14x² अधिक 7x. पुढचं उदाहरण. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 12,474 चौरस सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास काढा. आता इथं आपल्याला ही कृती दिली आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 12,474 चौरस सेमी, वर्तुळाचे क्षेत्रफळ πr². आता इथं किंमत टाकली. वर्तुळाचे क्षेत्रफळ 12,474 बरोबर पायची किंमत 22/7 गुणिले r². आता r² इकडे जरी लिहिलेला असला तरी तो r² आहे तसाच, म्हणून 12,474 हा 7 भागिले आहे, तो इकडे त्यांना गुणिले झाला आहे. आणि हा 22 इकडे गुणिले तो इथं भागिले होणार आहे. r² बरोबर. आता इथं डायरेक्ट भाग दिलेलाच आहे. 22ने 12,474ला भाग दिला तर 567 आणि गुणिले हे 7. आता याचे अवयव पाडले की r² बरोबर 81 गुणिले 7 गुणिले 7. आता इथं वर्गमूळ आपण काढलं तर इथं r² 81 म्हणजे 9चा वर्ग आणि 7 गुणिले 7 म्हणजे 7चा वर्ग. मग r बरोबर 9 गुणिले 7. हे सगळं सोडवून दिलेलंच आहे. फक्त जे तुम्हाला बॉक्स भरायचे असतात त्या ठिकाणी फक्त सगळ्या स्टेप्सचा तुम्ही विचार केला, निरीक्षण केलं तर आपल्याला सहज बॉक्स भरता येतात. तर r बरोबर इथं बॉक्स आहे बघा, 9 7 63 सेमी. आता व्यास काढायचा आहे. मग व्यास बरोबर 2 गुणिले, बरेचसे विद्यार्थी 63 इथं लिहून टाकतात, पण इथं तुम्हाला दिलं आहे सूत्र, इथं आपल्याला सूत्र लिहायचं आहे. म्हणजे व्यास बरोबर काय? 2 गुणिले एक तर r लिहा किंवा 2 गुणिले त्रिज्या शब्द लिहा. मग इथं 2 गुणिले r बरोबर 2 गुणिले rची किंमत ठेवली 63 जी आपल्याला मिळालेली आहे. तर वर्तुळाचा व्यास इथं गुणाकार केला. 2 6 आणि 6 दुणे 12 126. याप्रमाणे ही कृती सोडवायची असते. समीकरणानंतर तिसरं गणित. समीकरणानंतर चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा. x - 4 बरोबर 3 आणि x - 1 आणि 7. आता इथं आपण सोडवूया ते. x - 4 बरोबर 3 दिलं आहे. आता xची किंमत 1, पहिली किंमत ठेवूया. x बरोबर -1. आता xच्या जागी आपल्याला -1 ठेवायचे. मग x - 4 बरोबर 3 हे दिलेलं समीकरण.
एक्सची किंमत ठेवली -1. आता ही डावी बाजू आपण काढूया. डावी बाजू एक्सची किंमत ठेवली आपण -1 -4 बरोबर. -1 आणि -4 समान चिन्ह आहेत, बेरीज करा आणि चिन्ह आहे तेच द्या, म्हणजे -5 झालं. आता इथं डाव्या बाजूला आलं आहे -5, उजव्या बाजूला आहे 3. मग आहेत का समान? नाही. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान नाहीत. म्हणून x बरोबर -1 ही समीकरणाची उकल नाही. म्हणून x बरोबर -1 ही समीकरणाची उकल नाही. आता त्यातला दुसरी किंमत घेऊया आपण. x बरोबर 7. आता समीकरण आहे x - 4 बरोबर 3. मग डावी बाजू डायरेक्ट किंमत ठेवलं तरी चालेल किंवा तुम्ही x - 4 लिहून घेऊ शकता. आता एक्सची किंमत आहे 7 बरोबर 7 - 4 बरोबर 3. म्हणजे डावी बाजू आली 3, उजवी बाजू दिलेली आहे 3, म्हणजे दोन्ही बाजू इथं समान आहेत. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणून x बरोबर 7 x बरोबर 7 ही समीकरणाची उकल आहे. पुढचं गणित घेऊया. चौथं गणित. ₹15,000 सरळ व्याजाने दशांशे 10 दराने 3 वर्षे गुंतवल्यास किती व्याज मिळेल? आता इथं मुद्दल किती आहे? 15,000, दशांशे दर 10 आणि मुदत 3. मुद्दल म्हणजे 15,000, दशांशे द शब्द वापरतात सूत्रामध्ये 10 आणि मुदत त्याला अक्षर वापरतात क बरोबर 3 वर्ष. आता सरळ व्याज बरोबर गुणिले द गुणिले क छेद 100. आता ह्या अक्षरांच्या जागी त्यांच्या किमती ठेवा. मुद्दल किती आहे? 15,000 दर 10 गुणिले क किती आहे? 3 वर्ष भागिले 100. हे 2 शून्य गेले बरोबर 150 गुणिले 10 त्रिक 30 गुणाकार केला आपण बरोबर 15 त्रिक 45 आणि हे 2 शून्य. म्हणजे सरळ व्याज किती आले? 4,500 रुपये. मग 3 वर्षाचे सरळ व्याज बरोबर रुपये 4,500. इथं फक्त सरळ व्याज विचारलं आहे, पुढचं काही सोडवायची गरज नाही. आता पुढचं 5वा प्रश्न म्हणजे 5वं गणित त्यातलं. पुढील तक्ता पूर्ण करा. नाव, इथं आकार, पृष्ठ F आणि शिरोबिंदू. इथे इष्टिकाची ती आणि ही आकृती दिली. आता इष्टिकाची ती किती पृष्ठ असतात? 6 पृष्ठ असतात. हा समोरचा 1, मागचा 2, 3, 4, वरचा आणि खालचा असे मिळून 6 पृष्ठ असतात. शिरोबिंदू किती असतात?
आता बघा 1 2 3 4 वरचे 4 5 6 7 8 शिरोबिंदू असतात. आता ह्या आकृतीला बघा किती पृष्ठ आहेत, तर 1 2 3 समोरचे 3 आणि मागचे 3 3 4 5 6 वरचा 1 7 आणि खालचा 1 8 असे 8 पृष्ठ आहेत. समोर 3 मागे 3 6 वरचा आणि खालचा असे एकूण 8 पृष्ठ. आता शिरोबिंदू किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 वरती 6 आणि खालती 6 म्हणजे 6 6 12 शिरोबिंदू आहेत. आता पुढचं 6वं गणित. आकृतीत जेव्हा ए बीचा पी हा मध्यबिंदू आहे. आता बघा इथं पी हा मध्यबिंदू आहे म्हणजे ए बीचे हे 2 समान भाग झालेत. ओ हे वर्तुळ केंद्र आहे, हे वर्तुळ केंद्र आहे. मापकोन ए ओ पी बरोबर 60 अंश. तर मापकोन ओ ए पी काढा. ओ ए पी म्हणजे हा कोन विचारलेला आहे आपल्याला. तर हा जो कोन आहे इथं हा 90 अंशाचा आहे. इथं आपण सोडवूया आता 6वं गणित. त्रिकोण ओ ए पी मध्ये दिलेला कोन जो आहे तो मापकोन ए ओ पी बरोबर 60 अंश. मापकोन ओ पी ए बरोबर 90 अंश. कारण वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब जीवेला दुभागतो हा गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. आणि आपल्याला ओ ए पी हा कोन काढायचा आहे. तर या ठिकाणी त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म आपल्याला वापरावा लागेल. म्हणून मापकोन ए ओ पी अधिक मापकोन ओ पी ए अधिक मापकोन ओ ए पी बरोबर 180 अंश. आता इथे किमती टाका. ए ओ पी 60, ओ पी ए 90 अधिक मापकोन ओ ए पी बरोबर 180. आता 9 6 15 म्हणजे 90 आणि 60 150 अधिक मापकोन ओ ए पी बरोबर 180 अंश. मापकोन ओ ए पी बरोबर 180 वजा 150 म्हणून मापकोन ओ ए पी बरोबर 30 अंश. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5. त्यातलं पहिलं आहे, एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेमी व 14.2 सेमी आहे. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. आता समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे आणि कर्णांची लांबी दिली आहे 16.5 सेमी आणि 14.2 सेमी. आता समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. त्याआधी सूत्र लिहा. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार बरोबर 1/2 गुणिले कर्णाची लांबी आहे 16.5 आणि 14.2. 16.5 गुणिले 14.2. आता 2ने 14.2ला भाग जाणार आहे कारण ही समसंख्या आहे आणि ही समसंख्या आहे. बे 1 बे, बे 7 14 पॉईंट, बे 1 बे बरोबर
16.5 गुणिले 7.1 16.5 गुणिले 7.1 गुणाकार करा. आडवा गुणाकार करताना याला तर उभा गुणाकार करून घ्या. 5 1 5 6 1 6 1 1 1 एका अंकाने गुणलं म्हणून 0. 7 5 35 हातच्या आले 3 7 6 42 आणि 3 45 हातच्या आले 4 7 1 7 आणि 4 11 5 5 6 आणि 5 11 हातचा 1 5 आणि 2 7 81 1 आता इथं पॉईंट नंतर किती संख्या आहेत 1 2 1 2 म्हणजे 117 बरोबर 117.15 चौरस सेमी. दुसरं गणित आहे 6 कंसात x वजा 1 बरोबर 5 कंसात x अधिक 1 हे समीकरण आहे. हे समीकरण आता आपल्याला सोडवायचं आहे. आता कंसाच्या बाहेर जी संख्या आहे त्या संख्येने कंसातल्या प्रत्येक संख्येला गुणायचं असतं. मग 6ने xला गुणलं 6x वजा 6ने एकाला गुणलं 6 1 6 बरोबर 5ने xला गुणलं 5x अधिक 5 1 5. आता x एका बाजूला घ्या. 6x हा 5x इथं धन आहे, तो इकडे त्यांना ऋण होणार आहे कारण तो उजव्या बाजूला आहे, आपण त्याला डाव्या बाजूला आणतो आहे. मग 6x वजा 5x बरोबर हा 5 आहे तसाच. आता हा वजा 6 डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला नेला की तो त्याचं चिन्ह बदलणार आहे. मग हा ऋण आहे, हा धन होणार अधिक 6. मग 6x मधनं 5x गेले x बरोबर 6 आणि 5 11. पुढचं गणित एका इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घ सेमी आहे. तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती असेल. आता इथं वडीचे घनफळ दिले 150 घ सेमी, लांबी किती दिलेली आहे 10 सेमी व रुंदी 5 सेमी म्हणजे बी इथं 5 दिलेला आहे. मग वडीचे घनफळ बरोबर एल गुणिले बी गुणिले एच. आता इथं वडीचे घनफळ किती आहे 150 बरोबर एल 10 बी 5 एच आहे तसाच आपल्याला एच काढायचा आहे. मग एच बरोबर 150 हा 10 गुणिले 5 इकडे त्यांना भागिले होणार आहे. आता 10 लिहिलेलाच आहे, इथे येणार आहे 5. इथं भाग दिला त्याचं उत्तर आलेलं आहे 3. मग वडीची जाडी 3 सेमी. पुढचा चौथा प्रश्न कर्णभुजा कसोटीने त्रिकोण PQM बघा आता त्रिकोण PQM एकरूप त्रिकोण SRM आता हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे. कुठल्या कसोटीने कर्णभुजा कसोटीने. आता कर्णभुजा कसोटीने जर हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे असतील तर कर्णभुजा कसोटी अशी आहे की काटकोन काढणाऱ्या दोन बाजूंपैकी एक बाजू आणि कर्ण एकरूप असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जो कर्ण आहे PM आणि SM हे एकरूप देणे गरजेचे आहे. मग आता इथं उत्तर लिहिताना त्रिकोण PQM एकरूप त्रिकोण SRM कर्णभुजा कसोटीने दाखवण्यासाठी रेख किंवा कर्ण लिहा म्हणजे लक्षात येईल. कर्ण PM एकरूप कर्ण SM देणे आवश्यक आहे. त्यातला अजून एक भाग राहिला आहे
जर PQM एकरूप SRM तर PQ बरोबर 5 सेमी तर SR बरोबर किती? आता हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. PQ बरोबर 5 सेमी असेल तर SR सुद्धा किती असणार आहे? 5 सेमी असणार आहे. जर त्रिकोण PQM एकरूप SRM असेल तर लेंथ SR बरोबर 5 सेमी. पाचवं गणित. एका वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी आहे. वर्तुळातील जीवेची लांबी 10 सेमी आहे. तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. आता इथं आकृती काढली. वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी. ही त्रिज्या OB 13 सेमी आहे. O हे वर्तुळ केंद्र आहे. AB ही जीवा आहे आणि OB ही त्रिज्या आहे. मग त्रिज्या ही 13 सेमी दिली आहे आणि जीवेची लांबी 10 सेमी आहे. जीवा AB बरोबर 10 सेमी. आता आपल्याला MB काढायचं आहे. मग MB बरोबर 1/2 गुणिले AB. कारण इथं हा काटकोन त्रिकोण तयार होतो. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला यातल्या तिघांपैकी 2 बाजू दिल्या असेल तर कुठली पण बाजू काढता येते. तिसरी बाजू उरलेली काढता येते. तर 1/2 गुणिले 10 बेक बे पे पंचे 10 म्हणजे हे आलं 5 सेमी. ही 5 सेमी आहे. त्रिकोण OMB हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता कर्ण किती दिला आहे आपल्याला? 13 सेमी दिला आहे. 13 वर्ग पाया 5 सेमी दिला आहे. हा पाया आहे. अधिक उंची आपल्याला काढायची आहे OM. म्हणजे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर आपल्याला विचारलं आहे म्हणजे OM आपल्याला काढायचं आहे. मग 13चा वर्ग 169 5चा वर्ग 25 अधिक OM वर्ग. मग 169 वजा 25 बरोबर OM वर्ग. 9तनं 5 गेले 4 6तनं 2 गेले 4 एकाशी 1 बरोबर OM वर्ग. आता दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ काढलं तर OM किती येईल? बरोबर 12 सेमी. कारण 12चा वर्ग 144 येतो म्हणजे OM 12 सेमी. म्हणजेच वर्तुळ केंद्रापासूनचे जीवेचे अंतर हे 12 सेमी आहे. जीवेचे केंद्रापासूनचे अंतर बरोबर 12 सेमी. पुढचा प्रश्न घेऊया. 6वं गणित. निनादने एका पुस्तकाच्या दररोज वाचलेल्या पृष्ठांची संख्या 60 50 54 46 50 अशी आहे. यावरून दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी काढा. तर सरासरी सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद एकूण प्राप्तांकांची संख्या. सर्व प्राप्तांक म्हणजे हे दिलेल्या संख्या. 60 अधिक 50 अधिक इथे किती येणार आहे? 54. कारण 46 आणि 50 इथं पुढे दिलेलं आहे म्हणजे इथे येणार आहे
54. आता यांची आपण बेरीज केली तर 6 आणि 4 10, हातचा 1, 5 आणि 1 6 आणि 4 10, 10 आणि 10 20 आणि 6 26, 260 भागिले 5. आता याला भाग दिला तर 5 5 25, 26 मध्ये 25 गेले, 1 उरला, 0 घेतला, 5 दुणे 10, म्हणजे दररोज वाचलेल्या पृष्ठांची सरासरी 52 आहे. पुढचा प्रश्न घेऊया.